जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये काही उमेदवारांना आज आदर्श आचारसंहितेचा पूर्णपणे भंग केलेला आहे। तर त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे, त्यांना भेटून दिलेलं आहे। त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी भूम यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। जसं की निवडणुकीच्या काळामध्ये कुठलीही बेकायदेशीर या ठिकाणी कायदेशीर परवानगी नसताना जी की जोखीम असते जी महावितरणच्या कार्यालयासंदर्भात की सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर उभं करणे, 3 फेजचे ट्रान्सफॉर्मर उभं करणे, विद्युत खांब उभा करणे ही खऱ्या अर्थाने एक जोखीम आहे। आणि ह्या जोखीम असताना सुद्धा आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी ही अशा प्रकारचे ह्या काही उमेदवारांना ह्या उमेदवारांना या ठिकाणी हे बेकायदेशीर या ठिकाणी हे कामं केलेली आहेत। आणि ह्या कामांना महावितरणच्या अधिकाऱ्यानं काही संगनमत करून त्यांच्याकडून आचारसंहिता काळामध्ये सरसकट एका गावामध्ये 4-4 कामांना एकाच दिवशी मंजुरी देण्यात आलेली आहे। मला वाटतं एरवी मंजुरीसाठी आपल्याला 10-10 हेलपाटे मारावं लागतात, तेव्हा मंजुरी मिळत नाही आणि ह्याला अगदी 2 दिवसामध्ये आचारसंहिता काळामध्ये मंजुरी मिळते। म्हणजे एकूणच ह्या आचारसंहितेचा भंग नुसत्या ह्या उमेदवारांनी तर केला, परंतु काही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा केलेला दिसून येतोय। तर या संदर्भात मी तक्रार दिलेली आहे। शिवाय एक ज्योतिबाची वाडी गाव आहे, ह्या ज्योतिबाची वाडी गावामध्ये एक सार्वजनिक ठिकाणी अर्थात ग्रामपंचायतच्या मालकीच्या शासकीय जागेमध्ये जवळपास 25 लाख रुपये किमतीचं एवढं सभागृह ह्या आचारसंहिता काळामध्ये कुठलीही परवानगी नसताना, शासकीय नसताना या ठिकाणी बांधकाम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। खरं पाहिलं तर बांधकाम सुरू करण्यास आमची हरकत नाही, परंतु जर वादळ वारा जर आला आणि जर त्या लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला तर ही गंभीर बाब आहे। त्याच्यामुळं याच्याकडे प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे। हे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मी आजची ही तक्रार दिलेली आहे। ह्या मतदारांना या ठिकाणी आमिष दाखवण्यासाठी आणि प्रलोभन दाखवण्यासाठी खरं तर ह्या उमेदवारांनी जसं की शुभांगी देशमुख असेल, प्रियंका रणबागुल असतील, त्याचबरोबर बाळासाहेब खरवडे असेल किंवा स्नेहल सुनील भोईटे असतील, त्यांच्या पतींनी किंवा ह्या उमेदवारांनी आज एक निपाणी गाव आहे, निपाणी गावामध्ये रितसर या ठिकाणी पावती 51,000 रुपयाची देणगी ह्या काळामध्ये दिलेली आहे। खरं तर आचारसंहितेच्या काळामध्ये अशी देणगी किंवा या ठिकाणी कुठल्याही मतदारांना प्रभाव पडेल अशी गोष्ट करायची नसे, असा आदर्श आचारसंहितेचा सरळ या ठिकाणी भंग ह्या लोकांनी केलेला आहे। परंतु प्रशासनानं आजपर्यंत दुर्लक्ष गोष्ट केलेली आहे। त्यामुळं ही बाब गंभीर असल्या कारणानं या ठिकाणी मी आजची ही निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे। नक्कीच माझ्या या तक्रारीची किंवा या निवेदनाची जर दखल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर नाही घेतली तर मी येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये रिट पिटिशन त्या ठिकाणी माननीय उच्च न्यायालयामध्ये तर रिट पिटिशन दाखल करणारच आहे। शिवाय या संबंधित त्या विभागाच्या किंवा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणास बसणार आहे।